भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या या मॅच मध्ये विश्वचषकाच्या फायनल मॅच मध्ये आता भारतानं लक्ष ठेवलेले दक्षिण आफ्रिकेसमोर ते म्हणजे 299 धावांचं भारताकडून दीप्ती शर्मा आणि शेफालीची दमदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली। स्मृती मंधाना 45 रन्सवर, ऋचा घोषची 34 धावांची खेळी झालेली आहे आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका विश्वचषक फायनल मध्ये आता हे आपल्याला फायनल लक्ष दिलेले दक्षिण आफ्रिकेसमोर ते 299 धावांचं काय सांगशील तेजस्वी, कशी झाली सगळी खेळी? ओव्हरऑल खूप चांगला खेळ खेळण्यात आलेला आहे। आपल्या बॅट्समन कडून खरंच खूप चांगल्या पद्धतीचा स्कोर उभारण्यात आला आहे। थोडंफार कुठेतरी जेमिमाकडून अपेक्षा होत्या, पण ती फक्त 24 रनवरती आउट झाली आणि स्मृतीसाठी खूप चेअरअप केलं जात होतं, पण तिचं अर्धशतक फक्त 5 धावांनी राहिलं होतं। सो खूप मोठी शेफालीचं खूप सुंदर कमबॅक झालं। आज जवळजवळ 3 वर्षानंतर तिने कमबॅक केलाय आणि तिने दमदार खेळी केली आणि तिचंही मात्र थोडक्यात शतक हे हुकलेलं आहे। सो ओव्हरऑल खूप चांगला खेळ खेळलाय आणि प्रतीकाच्या जागी शेफालीला आज संधी दिलेली होती। खूप चांगली कामगिरी शेफालीनं ओव्हरऑल केलेली आहे। हो, प्रतीक रावलच्या दुखापतीनंतर तिला संधी देण्यात आली। सुरुवातीपासून ती कुठेच या सर्व संघामध्ये दिसून येत नव्हती, पण तिने या संधीचं खऱ्या अर्थाने सोनं केलं असं आज आपण म्हणूयात आणि खूप मोठी खेळी उभारली आपल्या भारतीय संघासाठी। खरं आणि आपले वेगवेगळे प्रतिनिधी सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि मॅच खरं तर सगळ्यांसाठीच आज उत्कंठावर्धक ठरणार आहे, कारण ही फायनल मॅच आहे टीम इंडिया वुमेन्स कपची आणि त्यामुळे आपण थेट जाऊया। आधी अमर काणे आमचे प्रतिनिधी नागपूरमध्ये आहेत, काही खेळाडू त्यांच्या बरोबर आता आहेत। अमर, फर्स्ट इनिंग झालेली आहे, 299 रनचं हे टार्गेट ठेवलेलं आहे। एकतर तू पण स्पोर्ट्स साठी काम केलेलं आहे झी24 ताससाठी, कसं बघतोस एक खेळाडू म्हणून आणि क्रीडा पत्रकार म्हणून किती मोठी हे डोंगर आपण रनचा हा रचलेला आहे? अनुभव सगळ्यात महत्वाचं वुमेन्स क्रिकेट करता हे चित्र आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळे क्रिकेटपटू इथे आहे, तरुणी सुद्धा आहे क्रिकेटपटू। एकूणच भारतीय टीमला सपोर्ट करण्याकरता संपूर्ण उचलला आणि आपण हा सगळा उत्साह बघू शकतो। महिला क्रिकेट करताय 298 रन्सचं हे संपूर्ण टार्गेट आहे। खरं बघायला गेल्यास ही टीम जी आहे म्हणजे अतिशय चांगला असा कमबॅक केलाय। मिडल ओव्हर्सला आपण बघायला गेलो तर कुठेतरी आपली टीम कुठेतरी 270च्या जवळपास अडखळते का असं वाटत होतं, पण थँक्स टू दीप्ती की तिने एक लाजवाब अशी इनिंग केली आणि भारतीय संघ 298 रन्स पर्यंत पोहोचला। काही युवा क्रिकेटपटू आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण जे आता आहे ना ते MSD म्हणजे महेंद्रसिंग धोनी याच्या अकॅडमीमध्ये आहे आणि तिथे सगळ्या घडणाऱ्या या युवा महिला क्रिकेटपटू आहे। 2 एप्रिलचा दिवस आपल्याला आठवत असेल, धोनीने आजच सिक्सर लगावून भारताला म्हणजे एप्रिल महिन्यात 2 तारखेला हा वर्ल्ड कप जिंकून दिला होता आणि आज 2 नोव्हेंबरला आहे। तर आज महिला क्रिकेटपटू काय करतील, कसं पाहते आजच्या मॅचकडे? आव्हानात्मक स्कोअर, चांगलं टार्गेट दिलं दक्षिण आफ्रिकेला आपण? आज चांगला टार्गेट दिलेला आहे। स्टार्टिंगला थोडंसं होतं हळू, पण यावेळेस तरी चांगलं आहे। नंतर जेव्हा ऋचा घोष आली होती तिने चांगली बॅटिंग दाखवली आणि मागच्या वेळेस जे बॅट्समननी म्हणजे हे केले होते, चांगले चेस केले होते, ते यावेळेस नाही करू द्यायची आणि यावेळेस थोडं काय आज कोणते की फॅक्टर्स असतील दक्षिण आफ्रिकेचे? कोणते बॅटर आपल्याला धोकादायक आहे? लॉरा एक आणि डी क्लर्क जी मागच्या मॅचला खूप जास्त चांगली खेळली होती, पण यावेळेस तिला खेळू नाही देणार आहेत आणि आजच्या टीम मधले सगळे प्लेयर्स टॉप क्लास खेळणार आहेत। कोणते बॉलर्स आपल्याकडनं मोक्याची सगळ्यात कामगिरी महत्वाची ठरणार आहे आपल्या बॉलर्समध्ये? आपल्या बॉलर्समध्ये श्रीचरणी, ऋचा घोष, राधा यादव आणि रेणुका सिंग हे जो बॉलर्स आहे काफी चांगले ठरणार आहे, विकेट टिकिंग बॉलर। आजचा विजय निश्चित समजा आपण तुमचा काय कॉन्फिडन्स सांगतोय? यावेळेस इंडिया जिंकणार आहे, ही फायनल जिंकणार आहे म्हणजे आहे आणि हा कप आम्हीच उचलणार आहे। इंडिया म्हणजे इंडियाच जिंकेल आजच्या मॅच। तर अनुपमा, हा जो चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स आहे ना ते बरंच काही बोलून जातं। फक्त 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। जे आपण लीग मॅच मध्ये होतो तेव्हा दक्षिण आफ्रिकेला बऱ्यापैकी आपण अर्धी टी होती ती झटपट आउट केली होती, पण या दक्षिण आफ्रिका बॅटिंग लाईनअप मध्ये आहे ना जो प्रचंड असं डेप्थ आहे, त्यामुळे गाफील राहून कुठे चालणार नाही आणि भारतीय बॉलर्स कुठेतरी गाफील राहिले की काय होतो ते लीग मॅच मध्ये आपण पाहिलं होतं। आता बॅटरनी आपली कामगिरी केली आहे। फायनलमध्ये 298चं टार्गेट, प्रचंड असं प्रेशर असतं आणि दुसरं आपल्याला आठवत असेल T20 वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा मेन्सच्या आपलीच पहिली बॅटिंग होती आणि त्यानंतर तो कॅच सगळ्यांना आठवत असेल। दक्षिण आफ्रिका चोकर्स आहे, एक मानसिक दबाव आपण बनवला मेन्स प्रमाणे वुमेन्स इन ब्ल्यूनी। तर हा विश्वचषक
आपल्यालाच मिळेल आणि परत एकदा एक नवी क्रांती महिला क्रिकेटच्या दृष्टीने होईल, कारण की अतिशय बूस्ट देणारी आहे. आतापर्यंत मी सुद्धा गेल्या 20 वर्षापासून रिपोर्टिंग करतोय स्पोर्ट्सचं. महिला क्रिकेटबद्दल एवढी उत्सुकता, एवढा जोश कुठेच दिसून नाही आला. आणि आता हे म्हणजे एवढे सगळे चिमुकले आणि एवढ्या सगळ्या मुली, या सगळ्या जणी जो उत्साह दिसून येतोय, हा एक प्रचंड असा हा संपूर्ण उत्साह दिसून येतोय. आणि मी तेच सांगतोय की एक माहोल क्रिएट झालाय. फक्त वर्ल्ड कप कधी टीम इंडिया जिंकेल, हरमीतची ब्रिगेड हा वर्ल्ड कप उंचेल अशीच आशा सगळ्यांना आहे. आणि त्याचा हा सगळा उत्साह अनुपमा. अगदी अमर, असे संपर्कात राहा. आपले वेगवेगळे प्रतिनिधी सध्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत आणि आता फर्स्ट इनिंग झालेली आहे. काय सगळ्यांच्या मनामध्ये आहे सध्या आपण जाणून घेण्याचा हा प्रयत्न करतोय. आणि आपण आपल्या पुढच्या रिपोर्टरकडे जाऊया, सीमाकडे जाऊया, जाणून घेऊया सीमाच्या काय नेमका माहोल तिच्या भोवती आहे आणि कितपत आता अपेक्षा आहे. कारण निश्चितच या क्षणाचं जर बघायचं म्हटलं तर 299 299चं टार्गेट, चांगलं टार्गेट दिलेलं आहे. आता दक्षिण आफ्रिकेची बॅटिंग लाईन कशी काम करते हे बघायचंय.